या पहिल्या धावेनिशी संघाचं खातं उघडलंय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिले पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका मारला होता मुजेद. पुढचा चेंडू रवीसाठी रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. अगदी फुलर लेनच्या चेंडूला रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न इथं फलंदाज रवी भाऊकडून आपल्याला पाहायला मिळाला. परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू, चांगली गोलंदाजी, छोटसा रनअप आहे परंतु तेज तर्रार गोलंदाज म्हणून ओळखला जातो मुजाहिद. पुन्हा एकदा धावतोय. यावेळेस स्टेप आउट चेंडू. एक अपील मध्ये एक उत्तेजना होती परंतु पंचांचा कोणताही इशारा नाहीये. याचा अर्थ निर्धाव स्वरूपाचा चेंडू थोडासा कानवंतर दिला जातोय यावेळेस दिनेश गायकवाड कडून रवी भाऊला. रवी भाऊ बद्दल बोलायचं म्हणजे की या संघाचे कॅप्टन, संघनायक, कर्णधार आहेत. मुजाहिद पुन्हा एकदा धावतोय. यावेळेस थोडासा दिशाहीन चेंडू, डाऊन द लेग चेंडू आणि पंचाचे दोन्ही हात समांतर. धाव पलकावर धाव वाढली, अवांतर 2 धावा धाव पलकावर लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवर 1 धाव. पुढचे दोन्ही चेंडू जर आपण पाहिले निर्दोष स्वरूपाचे आणि पुढचा चेंडू वाईट. पुन्हा एकदा जडेजावानी तयार आहे. रवींद्र जडेजा च्या प्रकारची गोलंदाजी करतोय. यावेळेस फुल टच चेंडू होता. क्षेत्ररक्षक तैनात केलाय, अगदी स्क्वेअर लेग ला क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि त्या प्रकारची गोलंदाजी मुजाहिद कडून एक दिमागदार खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते जिंतूर या संघाकडून. आता हिटमॅन मागच्या सामन्यामध्ये तब्बल 46 धावा काढून फलंदाजी केला होता फलंदाज हिटमॅन. मग या सामन्यामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करेल. यावेळेस पटका एक्स्ट्रा कव्हर, चेंडू जातोय, ट्रॅव्हल करतोय, सीमा रेषा पार, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा, तामसा कॉर्नर, प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. ज्या प्रकारे तयार होतो खेळपट्टीवर त्या प्रकारचं गोलंदाज आपण पाहतोय मुजाहिद. अगदी खेळपट्टीवर तयार आहे. पुढचा चेंडू, यावेळेस लोअर फुलटा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू फटका खेळलाय स्क्वेअर लेग मध्ये. 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडूला सुरक्षितरित्या अडवलं गेले आणि तत्पूर्वी फलंदाजांनी घेतलेली 1 धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्येचा विचार केला तर एकूण 8 धावा, बिनबाद 8 धावा. संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग, भोकर फाटा, प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. कॅप्टन एक जिम्मेदारी दिली, एक आशा दाखवली. मग या आशेला किती खरा उतरतो गोलंदाज खिजर. समोरच्या दिशेमध्ये टाकलाय चेंडू आणि एक रिस्की धाव पूर्ण केली तिथे. पंचाचा इशारा आलाय. लेग बाय स्वरूपातली ही धाव असणार आहे. त्याला शॉट अटेम्प्ट आहे का पंच चेक करतायत. चला प्रयत्न होता शॉटचा परंतु चेंडू पडल्याच्या नंतर बॉडीवरती जाऊन हिट झालाय. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली आहे. तर रवी भाऊ असतील स्ट्रायकरला मागच्या षटकामध्ये थोडंसं अडचणीला सामना करावा लागला होता. पॉवर प्लेचं शेवटचं षटक खिजर या गोलंदाजाकडून टाकले जाते. यावेळेस थोडासा दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. चला नो बॉल, थर्ड अंपायरचा निर्णय असणार आहे. वेस्ट हाईट वरचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पंचाचा इशारा नो, याचा अर्थ पुढचा चेंडू. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. म्हणजे फुकट का चंदन घसरे नंदन. हरीसाठी माफ करा, रवीसाठी मात्र संधी आहे. पुढच्या चेंडूवर बाद होणार नाहीये. फलंदाज मारलाय, फटका मारलाय, क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर पूर्ण केली आहे. चेंडू अडवला गेलाय. सुंदर जेल पाहायला मिळालाय फ्री हिटच्या चेंडूवर.
आणि 1 धाव. आता स्ट्रायकर इनला दिनेश आहे. खिजर गोलंदाजी मार्कवर धावतोय. पुन्हा एकदा फुल टच चेंडू आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सुंदर झेल. दिनेश गायकवाड बॅक टू पवेलियन. मोठा शानदार झटका. भेट ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट. तंबूर परततोय कारण तेच तर्रार चेंडू बॅटला जाऊन आदळलाय. सेकंड स्लिप म्हणजे ज्याला शॉर्ट थर्ड असं म्हणलं जातंय. शाहिद माफ करा, इनायत देशमुख होते तिथे आणि सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळालाय तिथे. सुंदर झेल आणि गडी बाद झालाय तो दिनेश. त्याची जागा घेण्यासाठी डावखुरे हाताचा फलंदाज रियाज, लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करेल, कारण दिनेश गायकवाड मागच्या सामन्यामध्ये ज्या फलंदाजाने सुंदर कामगिरी केली होती, तब्बल 46 धावा काढल्या होत्या, तो फलंदाज मात्र तंबूत परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी आता रियाज आलाय मैदानावर. रियाजवर मात्र संघाच्या अपेक्षा असणार आहेत. मागच्या सामन्यामध्ये मोठी कामगिरी करू शकला नाही, परंतु या सामन्याकडे पूर्ण देगलूर तालुक्याचं लक्ष असणारा हा सामना आहे. कारण एका बाजूला पाहिलं तर जिंतूर मोठा संघ आहे. दोन्ही चॅम्पियन संघामधला हा सामना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा होत्या. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. स्ट्रायकर एंडला रियाज, एक बिग हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो. गोलंदाजी मार्कवर खिजर, जिंतूर संघाचा तेज तर्रार गोलंदाज. रंगतदार मुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा चेंडू थोडासा गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळाले आणि पंचाचा इशारा वाईट डाऊन द लेग चेंडू टाकला होता. थोडंसं गती परिवर्तन म्हणजे या अगोदरचा चेंडू आपण पाहिला तेज तर्रार चेंडू बॅटवर जाऊन आदळलाय आणि झेलबाद झालाय. यानंतर चेंडू आपण पाहायला गेलं तर स्लो रन चेंडू म्हणजे चांगलं स्वागत केलंय, परंतु वाईट स्वरूपाचा चेंडू. धावसंख्येचा जर विचार केला तर धावपलकावर लागले गेले आहेत ते 12 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर खिजर रियाज साठी गोलंदाजी करेल. पंचांना क्रॉस केले. त्या लेनचा चेंडू फटका तर खेळला, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. म्हणजे जिंतूर संघाची एक गोष्ट चांगली आहे की या जिंतूर संघाच्या सर्वच्या सर्व खेळाडूंना क्रिकेट खेळाबद्दलचा खूप मोठा अनुभव आहे. दांडगा अनुभव असणारा हा संघ आणि त्या प्रकारची गोलंदाजी, त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू बॉडीवरती जाऊन आलेला आणि रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण झालाय. यशस्वीरित्या हा प्रयत्न केलाय आणि यशस्वी झालाय. धावसंख्येमध्ये 13 धावा धावपलकावर लागले गेलेत. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा आपण क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहतोय, कारण डावकुरे हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रियाज आणि रवी. पुन्हा एकदा समोर येऊन स्टेप आउट करून फटका खेळलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार. षटकार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. एकोणीस धावा धावपलकावर लागले गेले आहेत. गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक म्हणजे पॉवर प्लेचे 2 षटक संपल्याच्या नंतर गोलंदाजी मार्कवर आपण शाहिदला पाहतोय. 19 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. चला आणि फलंदाजी करणाऱ्या संघांना सूचना आहे, 1-2 बॉल आताच बघून घ्या आणि जे पाहिजे ते पंचाकडे ठेवून द्यायचे आणि जे नको असेल ते इकडे फेकून द्या. हा ते बॉल घ्यायचंय आणि ते तुमच्याकडे राहू द्या रवी पाटील. जे चांगला बॉल त्यांना चांगला वाटत असेल तर तुमच्याकडे ठेवून घ्यायचंय.
शाहिद आलाय डाकुऱ्या हाताचा फलंदाजासाठी, रियाजसाठी गोलंदाजी करण्यासाठी शाहिद. 10 नंबरच्या जर्सी मध्ये जिंतूर संघाचा गोलंदाज शाहिद. आणि आपण पाहतो एका बाजूला रियाज डावकुरे हाताचा फलंदाज, देगरूर संघाचा बिग हिटर म्हणून ओळखला जातो. 2 षटक संपलेले आहेत. तिसरं षटक, पहिला चेंडू, फटका खेळलाय, काय फटका सजवलाय, 1 बॉल सीमा पार चौकार. पुन्हा एकदा फटका सजवला अगदी त्याच दिशेमध्ये. यावेळेस थोडासा वाईट गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे इनायत आणि सुंदर क्षेत्ररक्षण. ही केवळ एकच धाव. आता आपला छोर बदलला. उजव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकर यांना फलंदाजी करेल कॅप्टन रवी भाऊ. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो शाहिदला. मारलाय, फटका मारलाय, सुंदर फटका मारलाय आणि चेंडूला पाठवलंय हवाई यात्रेमध्ये. हा षटकार आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. षटकार आपल्याला पाहायला मिळालाय रवी भाऊ यांच्या बॅट मधून. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा धावतोय शाहिद, पुन्हा एकदा चेंडू करतोय हवाई सबर षटकार. फटका असा धुवाधार. हा आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. पूर्ण देगरूर, पूर्ण नांदेड जिल्हा या सामन्याकडे लक्ष देऊन आहे. आणि काय फलंदाजी आहे, सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन रवी भाऊ यांच्याकडून पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर शाहिद आहे. पुढचा चेंडू बघूया, हॅट्रिक होईल का. मारलाय, पुन्हा एकदा चेंडू हवाई यात्रा आणि चेंडू सीमा पार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा. जायचंय अनिल भाऊ बाचेवार. अनिल दादा बाचेवार एक बेदर्दी प्रेक्षक आहेत. जो खेळाडू चांगला खेळ करेल त्याच्यासाठी नक्कीच एक प्रोत्साहनपर पारितोषिक त्यांनी प्रदान केले. धन्यवाद. याच प्रकारच्या प्रोत्साहनाची गरज असते खेळाडूंना आणि ते काम तुम्ही करत आहात सर. रवी भाऊ इकडे यायचंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर 42 धावा धाव पलकावर लागले गेले आहेत. थोडासा कॅमेरामॅन थोडासा समालोचन कक्षाकडे कॅमेरा फिरवायचा आहे. कॅमेरा, कारण हे पारितोषिक 501 रुपयाचं पारितोषिक दिले जाते, आपण पाहू शकता. वेल प्लेड रवी भाऊ, सुंदर खेळ केला. 3 षटकारांची हॅट्रिक तुमच्याकडून पाहायला मिळाली. आता गोलंदाजी मार्कवर मुजाहिद आलाय आणि स्ट्रायकर एंडला आहे तो रियाज. नॉन स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज प्रतीक. रियाज स्ट्रायकर एंडला असणार आहे.
3 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा धाव पलकावर लागल्या गेल्यात. रंगतदार मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू गती परिवर्तन मुजाहिद कडून आपल्याला कटर चेंडू पाहायला मिळाला आणि सुंदर झेल स्वतःच्या गोलंदाजीमध्ये सुंदर झेल. शानदार भेट ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. हॅलो, चला सामना चालू करायचा आहे. कारण आमच्या कमिटीचे काही नियम आहेत. पवन आहे स्ट्रायकर इनला, चांगला सुरक्षितरित्या खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळाले. मुजाहिदचं पुन्हा एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. नाही, पुन्हा मुजाहिद तयार आहे. यावेळेस थोडासा दूर टाकलेला चेंडू. फलंदाजापासून दूर टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धाव वाढली एक अवांतर. पुन्हा एकदा धावतोय मुजाहिद. टेप आउट करून फटका खेळलाय डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी एक धाव घेतली. धावसंख्येचा जर विचार केला या एका धावेनिशी 44 धावा धाव पलकावर लागले गेलेत. असेल स्ट्रायकर एंडला रंगतदार मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. दोन बलाढ्य संघामध्ये, दोन तुल्यबळ संघामध्ये हा सामना रंगलाय. यावेळेस प्रत्येकने फटका खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पवनचा होता परंतु नकार दिलाय तिथे प्रतीकने. आणि एक धाव, चांगली गोलंदाजी मुजाहिदची आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या वाढतीये. धाव पलकावर लागल्या गेल्या ते 45 धावा. षटकाचा जर विचार केला तर माझ्या मते 4थं षटक आहे आणि या षटकाचा एक चेंडू शिल्लक आहे अजूनही. मुजाहिद गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर एंडला A1 पवन देगलूर संघाचा मोठा खेळाडू आहे. स्लो रन चेंडू. आणि एक धाव पूर्ण केली आहे. निर्धारित शक्ती धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 46 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात.
गोलंदाजी मार्कवर षटक टाकण्यासाठी इनायक देशमुखला आपण पाहतोय. पुढचा चेंडू, तर्रा चेंडू पडल्याच्या नंतर उसळी घेणारा चेंडू, काय क्षेत्ररक्षण आणि काय फेकी होती. आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी घेतलेली ही धाव पुढचा चेंडू आणि तेवढाच करकरीत असा लेग साईडच्या दिशेने मारला हा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. इनायतचा पुढचा चेंडू बघूया. या सहारांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 53 धावा. पुढचा चेंडू आणि परत एकदा चांगला फटका ऑफसाइड दिशेने. बघूया किती धाव होतात ते. एक धाव घेतलेली आहे आणि निश्चितच दुसरी धाव सुद्धा. डेंजर एंडवर थर्ड अंपायरचा इशारा. अंपायरचा इशारा आउट. थर्ड अंपायरला गेलेला हा दाद. बघूया काय होती ती. ओके ओके. हा रन आउटच्या स्वरूपामध्ये मिळालेला हा मोठा झटका देगलूर संघाला. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट, प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. ओके ओके. 2 मिनिट थांबा. चला ओके आहे. आता पवनची जागा घेण्यासाठी जात आहे तो.
दोन्ही फलंदाजाला विनंती आहे, कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घेऊ नका. कमिटी निर्णय देण्यास सक्षम आहे. परत एकदा बॉलिंग मार्कला तयार आहे तो इनायत आणि सामना करेन तो प्रतीक. आणि अतिशय सुंदर असा टोललेला आहे लेग साइड दिशेने, करकरीत असा षटकार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. 5वा ओव्हर प्रगती पथावर आहे, ते घेऊन आले तो इनायत. परत एकदा बॉलिंग मार्कला तयार इनायत आणि अतिशय चांगली फटकेबाजी करत आहे तो देगलूर संघाकडून प्रतीक. आपल्या संघाला जर मजबूत स्थितीमध्ये न्यावून पोहोचवायचं असेल तर अशीच फटकेबाजी करावी लागेल. ते देगलूर संघाच्या या स्फोटक फलंदाज प्रतीक याला. चला सामना लवकरात लवकर सुरू करा, यानंतर एक सामना खेळवायचा आहे. परत एकदा टाइम लिमिट लावलेला आहे. चला लवकरात लवकर सामना सुरू करा. परत एकदा इनायत सामना करेन प्रतीक. आणि परत एकदा अतिशय सुंदर असा फटका लेग साइडच्या सीने. बघूया किती धाव होतात ते. आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एक धाव. तुम्हाला 45 मिनिटाचा टाइम दिलेला आहे, त्या मिनिटामध्ये तुम्ही सामना खेळवला तर, नाहीतर एक्स्ट्रा टाइम झाला तर तुमचा एक फिल्डर मधात ठेवला जाईल. परत एकदा अतिशय सुंदर असा कट केलेला आहे गलीच्या दिशेमध्ये. बघूया किती धावा होतात ते. आणि निश्चितच 2 धावा. ओव्हरची समाप्ती, 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर देगलूर संघ जाऊन पोहोचलाय तो 63 रनावर. मध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग, भोकर फाटा, प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. आणि तेवढीच देगलूर संघाकडून चांगली फटकेबाजी करत आहे तो प्रतीक. नॉन स्ट्राईकला तो आसिफ. खिजार बॉलिंग बॉलला सज्ज. आणि अतिशय सुंदर असा फटका. निश्चितच 6 धावा. चांगली फटकेबाजी करत आहे ते देगलूर संघाकडून फटका धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. करकरीत असा प्रतीकने षटकार लावलाय. परत एकदा खिजर आणि परत एकदा चांगला षटकार. प्रतीक अतिशय चांगली फटके. दोन षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 75 धावा. देगलूर संघ. चला सामना लवकरात लवकर खेळा. पंच जिंतूर संघाचे टाइम लिमिट
फार वेगाने धावत आहे. 12 मिनिट राहिलेले आहेत. परत एकदा केजर आणि परत एकदा चांगला फटका दिलेला आहे स्टेटच्या सीने. आणि पाहतो काय कार्यक्रम आठवला भावाने. 4 धावा या 4 रनाच्या मोबदल्यात संघाची धाव चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करत आहे ते देगलूर संघ. अशीच फटकेबाजी करायला लागेल कारण जिंतूर संघ सुद्धा अतिशय स्फोटक संघ आहे. चला लवकर चेंडू सिलेक्ट करा, सामना सुरू करा. प्रतीक अतिशय स्फोटक अशी फलंदाजी करत आहे. 8 चेंडू मध्ये 30 धावा ठोकलेल्या आहेत ते प्रतीक याने. चला टाइम तुमच्यासाठी थांबत नाही. 10 मिनिट बाकी आहेत ते जिंतूर संघासाठी. चला फलंदाज परत बॉलिंग मारला तयार आहे तो खिजार. कशा प्रकारे पुनर्वापसी करतो तो पाहूया. पण फटकेबाजी अतिशय सुंदर प्रकारे करत आहे तो प्रतीक. आणि परत एकदा मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारचा निर्धाव चेंडू टाकलेला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी या चेंडूवर पाहायला भेटली ती खिजर याने. परत एकदा खिजर बॉलिंग मारला तयार प्रतीक यांच्यासाठी. प्रतीकने पुन्हा एकदा चांगला शॉट मारला आहे ते. बघूया किती धावतात ते. आणि एकाच धाव्यावर समाधान मानावं लागेल. पण ओव्हरथ्रूच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धाव रनिंग बिटवीन द विकेट. प्रतीक आणि आसिफ अतिशय जलद गतीने 2 धावा चोरल्या त्या यावा. 6 वर प्रगतीपथावर ते घेऊन आलेला खिजर. परत एकदा बॉलिंग मारला तयार आणि परत एकदा अतिशय सुंदर शॉट. पण तेवढाच चांगला झेल घेतलेला आहे ते जिंतूर संघाचा खेळाडू. मोठा झटका लागलेला आहे ते. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. सहा वरच्या समाप्तीनंतर देगलू संघ जाऊन पोहोचलाय तो 81 धावेवर. आता कप्तानने सोहेलच्या खांद्यावर बॉलिंगची धुरा दिलेली आहे. बघूया सोहेल कशा प्रकारे पेलतो तो. चांगली गोलंदाजी करावी लागेल सोहेल याला. अतिशय चांगली फटकेबाजी करत आहे तो देगलूर संघ. आसिफ सामना करेन सोहेलच्या चेंडूचा. आणि स्लोअर चेंडू समजून शकला नाही आसिफ. निर्धाव चेंडू. अशीच गोलंदाजी करावी लागेल जिंतूर संघाला. परत एकदा बॉलिंग मारला तयार आहे तो सोहेल आसिफ यांच्यासाठी. या बारीने लेग साइडने खेचलेला आहे आणि पाहूया निश्चितच 6 धावा. फटका असा धुआधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. सत्याऐंशी धावावर 7व्या वर प्रगतीपथावर आहे ते घेऊन आलाय सोहेल. चांगला फटका आसिफच्या बॅट मधून पाहायला भेटला तो. परत एकदा सोहेल आसिफ यांच्यासाठी. स्लोअर चेंडू भावा. परत एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार.
धावसंख्या जाऊन पोहोचली ती 93 धावा. परत एकदा बॉलिंग मागला सोहेल आणि परत एकदा स्टेट जॅसीने टोलेला आहे. पुष्पा डाईल छक्का मारला भावा. जबरदस्त बॅटिंग करताना आसेफ हॅट्रिक. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट सोहेल आणि परत एकदा उंचावलेला आहे. पाहूया काय होत तो. आणि निश्चितच 6 धावा यावर मध्ये सोहेलच्या चांगला समाचार घेतलेला आहे ते आसेफ याने. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. 7 वर्ष समाप्तीनंतर देगलूर संघ जाऊन पोहोचलाय तो 104 धावेवर. सॉरी 105 धावा. काय समाचार घेतला आसेफ याने सोहेलच्या गोलंदाजीचा. शाहिद कप्तानने आता शाहिदच्या खांद्यावर बॉलिंगची धुरा दिलेली आहे. कप्ताननेच बॉलिंगची धुरा सांभाळली आहे मस्तान यांच्यासाठी. मस्तान बघूया कशा प्रकारे. आणि पहिल्याच चेंडूवर मारण्याचा प्रयत्न. वाईड चेंडू आणि परत एक धाव चोरलेली. अशा प्रकारे 2 धावा. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 107 धावा. चला सामना सुरू करा. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन राहील. असे परत एकदा फलंदाजीसाठी तयार. पाहूया आता कर्णधार. आणि परत एकदा पुष्पा डाईल छक्का भावा. या छक्क्यावर तर शेरा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. बबल्या संघाची धाव संख्या 113 धावा. ओके आणि हा लागलेला मोठा झटका आसेफच्या स्वरूपामध्ये. कप्तानने चांगली पुनरावापसी केली. मोठा झटका दिलेला आहे ते देगलूर संघाला. 9 चेंडू मध्ये 32 धावा मिळाली. आता आसिफची जागा घेण्यासाठी जातोय तो मुजू. कप्तानने जिम्मेदारी घेतली आणि मोठा झटका दिला ते देगलूर संघाला. आसेफच्या स्वरूपामध्ये चांगली फटकेबाजी करत होता तो आसेफ. आता आलेला आहे मुजू आणि मुजूने पण लेग साइड खेचलेला. हा जिथं थांबला होता तिथूनच भावाने सुरुवात केली. 6 धावा. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. 119 धावा आणि परत एकदा चांगला टोललेला आहे लेग साइड मध्ये. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि पाहतो काय भाऊ रन विकेट रन करताना हा मोठा झटका लागलेला आहे तो. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट.
आणि चांगला फटका फॉलो थ्रू मध्ये फीड केलेला आहे ते कप्तान यानेच. निर्धाव चेंडू, धावसंख्या थांबलेली ती 120 रनावर. आणि मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न लेग साइड मध्ये एक धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि निश्चितच धाव बाद. गोलंदाजाला मिळा या सामन्यासाठीचे 2 पंच सामना सुरू होतोय. जिंतूर संघाचे 2 ओपनिंग फलंदाज जिंतूर संघ दोन्ही संघाचे एक एक एक्स्ट्रा खेळाडू इकडे पाठवा.
122 रनाचं लक्ष्य कशा प्रकारे पेलतो तो पाहूया. तो जिंतूर संघ दोन्ही संघाचे एक एक एक्स्ट्रा खेळाडू. सुयश आणि स्ट्राईकला आलेला तो इम्रान आणि नॉन स्ट्राईकला आहे तो शाहिद आणि गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आलेला आहे तो सुरेश. देगलूर संघाकडून सुरेश. सूर्यकांत. ओके भाऊ ओके. याच्यासाठीच म्हणतो तुम्ही एक्स्ट्रा खेळाडू इकडे पाठवा. चला चला चालते. इम्रान साठी पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर अतिशय सुंदर असा कव्हरच्या दिशेमध्ये टोललेला हा करकरीत असा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. मार्केट मध्ये फक्त या बारेने लेग साइड ने खेचलेला आहे. उत्तुंग असा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास. प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. आणि दुसऱ्या चेंडूवर त्यापेक्षा स्फोटक असा षटकार. चांगली सुरुवात केलेली आहे ती जिंतूर संघाने. या सारण्याच्या मोबदल्यात संघ जाऊन पोहोचला तो 10 धावेवर. परत या बॉलिंग मार्कला तयार आहे तो सूर्यवंशी आणि अतिशय सुंदर असा स्टेटच्या नेवे पाहतो काय मिसफील्ड. त्याचा मोबदला 4 धावा. चांगली फटकेबाजी. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. तेवढा तर चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चांगली फटकेबाजी करत आहे तो इम्रान. चांगली पुनरावृत्ती केली ती सूर्यवंशी यांनी. परत एकदा बॉलिंग बघला तयार. स्ट्राईकला तो इम्रान. दिशाहीन चेंडू. वाईट चेंडू. हळूवार धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 धावा. 15 धावा. चांगली फटकेबाजी होते ती इम्रान कडून. या वारीने स्टेटच्या सीने टोललेला आहे. परत एकदा 1 बाउन्स 4 धावा. चला पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्येचा विचार केला तर धाव पलकावर लागल्या गेल्यात 19 धावा. बिनबाद 19 धावा. 122 धावाचा पाठलाग करतोय झेन 11 संपली. फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालंय. इम्रान एक अनुभवी खेळाडू
आणि त्या अनुभवाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं इम्रानकडून. मोठा खेळाडू आहे आणि त्याच प्रकारची फलंदाजी आपल्याला इम्रानकडून पाहायला मिळते. आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागल्या गेल्या ते 19 धावा. जर इक्वेशनचा विचार केला तर 15.2 रिक्वायर्ड रन रेट असा आहे. गोलंदाजी मार्कवर आपण दुसरं षटक हाताळण्यासाठी नूर मुज्जू गोलंदाजी मार्कवर पाहतोय त्याला, कारण पॉवर प्लेचं शेवटचं षटक आहे. आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय शाहिद. महत्वाचा मुकाबला दोन बलाढ्य तुल्यबळ संघामध्ये हा सामना. नूर मुज्जू गोलंदाजी मार्कवर मोठा रनअप सामना करेल अनुभवी खेळाडू शाहिद. पहिल्या चेंडूवर फटका खेळलाय समोरच्या दिशेमध्ये. बॅकअप फिल्डर प्रतीक चांगले क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. तब्बल 122 धावाचा पाठलाग करतो. या स्पर्धेचा जर विचार केला तर हिंदवे एम्पायर आयोजित आमदार चषक 2025 ची ही सर्वोत्तम धावसंख्या म्हणावी लागेल. आतापर्यंतची मोठी धावसंख्या उभारली गेली. त्याचा पाठलाग मात्र चांगल्या गतीने केला जातोय. पुढचा चेंडू आहे, पुन्हा एकदा खेळलाय इनसाइड आउट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे रियाज. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि तत्पूर्वी घेतली गेलेली ती एक धाव. या एका धावेनिशी धावसंख्या वाढतीये. 20 धावा धावपलकावर लागल्या गेलेत. दुसरं षटक प्रगतीपथावर. प्रथमतः फलंदाजी करत देगलूर संघाने 121 धावा धावपलकावर लागल्या गेल्या होत्या. त्याचा पाठलाग करतोय तो जिंतूरचा संघ आणि 1.2 षटकाचा खेळ झालाय. धावपलकावर लागल्या गेल्या ते 20 धावा. पुढचा चेंडू नूर मुज्जूचा. आता स्ट्रायकर एंडला इन फॉर्म फलंदाज इम्रान खान, ज्याने आतापर्यंत 6 चेंडू मध्ये 18 धावांवर फलंदाजी करतोय. या संघातला फलंदाजीचा हुकुमी एक्का म्हणून ओळखला जाणारा हा फलंदाज आहे इम्रान. बघूया कशा प्रकारे सामना करेल गोलंदाज नूर मुज्जूचा. तेज तर्रार चेंडू, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला चेंडू आणि पंचाचा इशारा वाईड. 21 धावा धावपलकावर लागल्या गेलेत. माफ करा 22. अच्छा 21 आहेत. नूर मुज्जू मोठा रनअप आहे. नूर मुज्जूचं इम्रान खान साठी गोलंदाजी करणार आहे. पुढचा चेंडू इम्रान साठी. यावेळेस इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडा वेळ चेंडू हवेमध्ये होता. थर्डमॅनच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. तत्पूर्वी एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. तो एकंदरीत विचार केला तर चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये अद्याप एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. 23 धावा धावपलकावर लागल्या गेलेत. अजूनही सामना संपलेला नाही. बलाढ्य संघ 122 धावा जरी बोर्डावर असल्या तरी पाठलाग मात्र सुरेखरित्या केला जातोय झेन 11 जिंतूर या संघाकडून. रंगतदार मुकाबला होण्याची अपेक्षा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुढचा चेंडू मारलाय. हेलिकॉप्टर मारलाय. क्षेत्ररक्षक यावेळेस रियाज आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय एकच धाव. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर जे बॅनर लावले गेले त्यांना थोडंसं भार द्यायचं नाहीये भैया. थोडंसं कमिटीला सहकार्य करा. ज्या प्रकारचं सहकार्य तुम्ही आम्हाला करत आलात त्याच प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करतो. तसं सहकार्य असू द्यायचंय कारण अजून आपल्याला भरपूर सामने जे आमदार चषक 2025 खूप मोठं टुर्नामेंट आहे. जाऊया सामन्याकडे. पुढचा चेंडू यावेळेस पॉवरफुल बिग 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 हिट षटकार. फटका असा आणि चेंडू सीमा पार पाठवलाय. म्हणजे पेचचा उपयोग केला जातोय. पुन्हा एकदा नूर मुज्जू. पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये खेळून काढलाय. तिथे प्रतीक आहे. निर्धाव चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर धाव पलकावर लागले गेले 30 धावा. बिनबाद 30 धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. जो निर्धारित 36 चेंडू मध्ये 92 धावांची गरज असणार आहे.
म्हणजे इक्वेशन रन रेट जर आपण विचार केला तर 15.33 रिक्वायर्ड रन रेट आहे पर ओव्हरचा. आता बघूया संघाचे संघनायक कर्णधार कॅप्टन गोलंदाजीची धुरा कोणावर सोपवतील, कारण पॉवर प्लेचे 38 सर्कलचे 2 षटक संपलेले आहेत. आता क्षेत्ररक्षण थोडंसं 38च्या बाहेर फैलावलं जाईल. गोलंदाजी मार्कवर आपण प्रतीकला पाहतोय, प्रतीक आलाय. बॉलिंग मार्कवर आपण प्रतीकला पाहतोय. प्रतीक एक चांगला गोलंदाज आहे. प्रतीक बद्दल सांगायचं म्हणजे जे भोकर येथे या खासदार चषक आयोजित केलं होतं त्या खासदार चषकामधला मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार पटकावलेला हा खेळाडू आहे. आणि इम्रान खान हा सुद्धा एक मोठा खेळाडू आहे. भोकर येथे जे आमदार चषक झालं होतं, जे आयकॉन खेळाडू बोलवले गेले होते, त्या आयकॉन खेळाडूमध्ये या खेळाडूची वर्णी लागली होती. आणि एक आयकॉन खेळाडूमध्ये त्या चषकामध्ये आला होता तो हा खेळाडू इम्रान. दोन्ही बलाढ्य खेळाडू आहेत. दोन्ही बलाढ्यमध्ये लागलेली ही चुरस आहे. प्रतीक वर्सेस इम्रान. यावेळेस इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट्समॅनचा पाहायला मिळाला. बॅटचा एक बाहेरचा एज लागून थर्डमॅनच्या दिशेमध्ये चेंडू जातोय आणि पंचाचा इशारा आलाय. घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावा. बरोबर का सर? यस, 2 धावा. कंपॅरिझन करायचं म्हटलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर देगलूर संघाच्या 18 धावा होत्या आणि यांच्या 30 धावा आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तर 12 धावेने पुढे आहे. परंतु धावसंख्येचा विचार केला तर मोठी धावसंख्या मागच्या ज्या स्लॉग षटकामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली होती आसिफ आणि नूर मुज्जू यांच्याकडून, त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा प्रतीक धावतोय इम्रानसाठी. पुन्हा एकदा दिमागदार फटका. क्षेत्ररक्षक होता तिथे. तेज तर्रार चेंडू सूर्यवंशीच्या हातामध्ये जाऊन पोहोचला होता, परंतु गती, चेंडूमध्ये गती होती, त्यामुळे चेंडू हातामध्ये जाऊन स्थिरावलेला नाहीये. आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी घेतलेली 1 धाव. धावसंख्येचा विचार केला तर 2.2 षटकाच्या समाप्तीनंतर डबल 3 33 धावा धाव पलकावर लागले गेलेत. शांत आणि संयमी वातावरणात हा सामना रंगतोय, कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत. यावेळेस बॉडीला हिट करत टाकलेला हा चेंडू पाईनलेगच्या दिशेमध्ये लेग बाईच्या रूपातल्या ह्या 2 धावा. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. पंचांचे दोन्ही हात वर करत आम्हाला इशारा आलाय का हा घोषांकित क्षेत्रातल्या डिक्लेअर झोन मधल्या 2 धावा असणार आहेत. 35 धावा धावपलकार लागले गेले आहेत. अजूनही विचार केला तर 33 चेंडू मध्ये काढायचे आहेत ते 87 धावांची गरज असणार आहे. रंगतदार मुकाबला, आपल्याला पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस समोरच्या दिशेमध्ये खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण मात्र 38 संपल्याच्या नंतर चांगलं सजवलं गेलंय. म्हणजे ज्या प्रकारची गोलंदाजी होती त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय देगलूर या संघाने. दिमाखदार खेळ दोन्ही संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली रणनीती, म्हणजे क्रिकेट खेळाबद्दल जेवढा काही अनुभव खेळाडूंना आहे तो इथे दाखवतात. पणाला लावतायत गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक. फलंदाज यावेळेस पॉवरफुल आणि चेंडू सीमा रेषा पार, षटकार. फटका तळपतीये. इम्रानचा जर विचार केला तर इम्रान तब्बल 11 चेंडू मध्ये 30 धावावर फलंदाजी करतोय. या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला गेले तर आमदार चषक 2025 मध्ये अजूनही एकही अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालेलं नाहीये. दिनेश गायकवाड जे बीसीसी भोकर संघाविरुद्ध खेळला होता 46 धावावर बाद झाला होता. आता मात्र 30 धावावर फलंदाजी करतोय इम्रान. 11 चेंडूचा सामना करत एकूण धावसंख्येचा जर विचार केला तर 42 धावा धावपलकावर लागले गेलेत. तिसरं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. माझ्या मते शेवटचा चेंडू या षटकाचा टाकला जातोय. गोलंदाज आहे प्रतीक. प्रतीकच्या या षटकाचं जर वर्णन केलं तर तब्बल 12 धावा खर्च केल्यात. या दरम्यान पायावरती जाऊन चेंडू आदळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि पंचाचा इशारा, षटकाची समाप्ती. निर्धारित 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागले गेले आहेत बिनबाद 42 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली.
आणि एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. 44 धावा, 44 धावा झालेल्या आहेत. जर 122 धावा चेस करायचे असतील तर मोठे फटकेबाजी मार करायला लागेल. या दरम्यान फटका तर खेळलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे. थोडीशी मिसफील्ड झाली. बॅकअप पवन आलाय तिथे आणि तत्पूर्वी 2 धावा सुद्धा पूर्ण केलेत. धावसंख्या वाढती या 2 धावेनिशी 46 धावा. झेन 11 जिंतूर पाटला करतोय. 122 धावाचा प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि चांगली फलंदाजी करत धाव फलकावर बोर्डाव लागले गेले होते ते 121 धावा. आणि त्याचा पाठलाग करतोय झेन 11 जिंतूरचा संघ. या पुढचा चेंडू जे आपण पाहिलाय फलंदाजापासून दूर टाकण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाचा आणि अद्याप तरी पाहिले तर यशस्वीरित्या तो प्रयत्न म्हणावा लागेल. चुकतोय फलंदाज शाहिद. क्रिकेटमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे. क्रिकेटमध्ये वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही. त्यामध्ये थोडासा वेट करावा लागतो. म्हणजे तुम्हाला योग्य संधीचा उपयोग करावा लागतो. एक मोमेंटम जर मिळाला तर त्या मोमेंटम त्या संधीचं सोनं करावं लागणार आहे. पुढचा चेंडू यावेळेस स्लोअर वन चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. काय चौका आहे? हा चौका आहे काय? प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा आणि त्याच प्रकारचा शॉट आपल्याला पाहायला मिळालाय. आणि तत्पूर्वी घेतली गेली एक धाव. 51 धावा धावपलकावर लागले गेलेत. 71 धावांची गरज असणार आहे 22 चेंडू मध्ये. थोडस पारड जड दिसतंय देगलूर संघाचं. मोठी फटकेबाजी करावी लागेल. ज्या प्रकारची फलंदाजी आसिफने केली होती त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू. तेज तर्रार चेंडू फाईनलेगच्या दिशेमध्ये जातोय. डीप फाईनलेग. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. इम्रानने नकार दिलाय आणि एकच धाव. 52 धावा. स्कोर संत गतीने चालू आहे. 52 धावा धावपलकावर लागले गेलेत. तुकाराम दादा साखरे तुम्हाला विनंती आहे की समालोचन कक्षाकडे यायचं आहे आपण सर. मंचाकडे यायचंय. तुकाराम दादा साखरे जाऊया सामन्याकडे. 52 धावा गोलंदाजी मार्कवर प्रतीक. स्ट्रायकर एंडला इम्रान. यावेळेस उड आलाय. पॉवरफुल फटका मारला परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे आसिफ. आणि पुन्हा एकदा पाहतोय आपण एकेरी धाव. एकेरी दुहेरी धावेने काम चालणार नाही. संघाला जर जिंकायचं असेल या सामन्यामध्ये विजय प्राप्त करायचा असेल तर
फटकेबाजी करावी लागेल, कारण यानंतर लगेच तुमचा सामना होणार आहे विदाऊट एनी ब्रेक. प्रतीकचा पुढचा चेंडू आहे, थोडासा दिशाहीन डाऊन द लेग चेंडू होता. पंचांचा इशारा आलाय का वाईट असणार आहे. 54 धावा रिक्वायर्ड 100. मी पुन्हा एकदा सांगतो, 20 चेंडू मध्ये अजूनही 68 धावा. जर खेळपट्टीचा विचार केला, फलंदाजीसाठी अनुकूल म्हणून ओळखली जाते ही खेळपट्टी, परंतु तुम्हाला धावा काढाव्या लागतील, फटके मात्र मारावे लागतील. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारची गोलंदाजी शाहिद देशमुख मात्र संत गतीने फलंदाजी चालू आहे. 12 चेंडू मध्ये 16 धावांवर फलंदाजी करतोय शाहिद. प्रतीकचा पुढचा चेंडू शाहिद साठी, यावेळेस मात्र दिमाग आणि 69 धावा धाव पलकार लागले गेल्या. 17 चेंडू मध्ये 53 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 53 धावा. मस्तांचा पुढचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळणारे क्षेत्ररक्षक आहे तिथे रियाज, आणि एकच धाव. म्हणजे विचार केला तर एका धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट करावे लागेल. 2 ला 4 मध्ये
जर जिंकायचं असेल आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल देगलूर संघाला, जर तुम्हाला डायरेक्ट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर. मारलाय, काय फटका मारलाय, बिग हिट, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक. 84 सामना रंगतदार अवस्थेमध्ये सापडलाय. अजूनही सांगता येणार नाहीये, कारण 12 चेंडू मध्ये काढायचे आहेत 38 धावा. 12 मध्ये काढायचे आहेत 38. काय सामना आहे, पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डोळ्याचे पारणे फेडणारा सामना, कारण दोन बलाढ्य संघ एकमेकांशी 2 हात करतायत. इक्वेशन आहे 12 मध्ये 38, 84 धावा विदाऊट एनी विकेट. धाव पलकार 121 धावा उभारल्या होत्या. त्याचा चांगला पाठलाग चेन 11 जिंतूर या संघाकडून मिळतोय. शाहिद उठलाय, काय फलंदाजी करतोय शाहिद. अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिले इम्रान कडून, मागच्या काही षटकामध्ये शाहिद मात्र तुटून पडलाय. एक काळ बनलाय देगलूरच्या संघासमोर हा फलंदाज शाहिद. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय नूर मुज्जू, स्ट्रायकरला इम्रान. 12 चेंडू आणि 38 धावा. मारलाय फटका, चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवले प्लॉट मध्ये. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. तुझे तोलना पुरा आसमान बाकी आहे. काय फलंदाजी आहे, सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. नूर मुज्जू पुन्हा एकदा धावतोय इम्रान साठी. स्लोअर वन चेंडूला फटका खेळलाय. शीतरक्षक पुन्हा एकदा आहे, परंतु मिसफील्ड आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा, तामसा कॉर्नर, प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. मार्केट मध्ये म्हणजे षटकार गेला आणि पुन्हा चेंडूला चौकार सोडले फिल्डरने. जेलेपे नमक. 21 चेंडू मध्ये 47 धावावर फलंदाजी करतोय इम्रान. काय फलंदाजी आहे, तगडा सामना, पैसा वसूल सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मुज्जू इम्रान साठी. पुन्हा एकदा ब्लॉक होलनेचा चेंडू, एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. A1 पवनचं एक धाव.
95 धावा, 9 चेंडू मध्ये 27 धावा. काय इक्वेशन आहे, म्हणजे पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतो. डोळ्याचे पारणे फेडणारा सामना जर विचार केला, देगलूर संघाने धाव पलकावर 121 जरी धावा लागल्या असतील तरी त्याचा पाठलाग मात्र सुरक्षितरित्या केला जातोय. एक बलाढ्य संघाने जिंतूर जैन 11 जिंतूर या संघाकडून पाठलाग केला जातोय. यशस्वी अद्याप जरी विचार केला तर यशस्वी म्हणावं लागेल, परंतु खेळ आहे. क्रिकेटमध्ये क्रिकेटचा खेळ आणि वेळ कधी बदलता येते सांगता येत नाही. पुढचा चेंडू आहे नूर मुज्जचा, यावेळेस शाहिद आहे. पिक केलाय, शाहिदने पिक केलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार. षटकार. फटका असा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. को बेस पसंद है, विराट को चेस पसंद है और इस बल्लेबाज को इस गेंदबाज की पेस पसंद है. पेसचा उपयोग केला जातोय. तगडी फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा धावतोय नूर मुज्जो शाहिदसाठी. दूर टाकलेला चेंडू फलंदाजापासून बाईच्या रूपातली माझ्या मते ही धाव असणार आहे. आणि चुकीचा थ्रो. एक धाव तर पूर्ण केली, म्हणजे 2 धावा या चेंडूवर आणि पुन्हा एकदा जलेपे नमक वाईड, म्हणजे चेंडू गणल्या जाणार नाही आणि 3 धावा. हे राम, हे प्रभू, स्वामी जगन्नाथम, ये क्या हुआ, ये क्या हुआ. गमचा खुल गया. सामना संपलेला नाहीये. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कारण काढायचे आहेत 8 चेंडू मध्ये 18 धावा. शाहिद 45 धावावर फलंदाजी करतोय. मी इम्रानची गोष्ट करत होतो. छुपा रिस्त मला तिथं शाहिद. कॉमेंटेटरचं जरा मनावरच घेतलंय शाहिदनं. 104 धावा झालेल्या आहेत. नूर मुज्जू धावतोय शाहिद साठी. मारलाय समोरच्या दिशेमध्ये डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव पूर्ण केली आहे. 105 धावा धाव पलकावर लागल्या गेल्यात. 7 चेंडू मध्ये 17 धावा. 17चा खतरा. बघूया पहिला अर्धशतक कोण करेल. शाहिद 46 धावावर आहे, इम्रान 48 धावावर आहे. 105 धावा आणि रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं गेलं तर 7 मध्ये 17. 7-17 गोलंदाजी मार्कवर नूर मुज्जू. स्ट्रायकर एंडला इम्रान खान. चांगला चेंडू, ब्लॉक लेनचा चेंडू खेळून काढलाय. धाव, रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न स्ट्रायकर एंडला, परंतु सुरक्षित घर वापसी. 1च धाव. ओके, ओव्हरची षटकाची समाप्ती. निर्धारित 7 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 106 धावा. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग, भोकर फाटा, प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. इकडे बघूया, इकडे चालू आहे कोणता संघ जिंकेल. म्हणजे एका बाजूला 121 धावा उभारले होते. 122 धावाचा पाठलाग करतोय जिंतूरचा संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर भोकरचा संघ तिकडे झाडाखाली वेट करतोय. कोणता संघ आमच्या सोबत खेळेल. दोन्ही सारखेच आहेत. षटकाचे सामने खेळले जातात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर विचार केला गेला तर कमी षटकाचे सामने खेळले जातात. बरोबर 4 किंवा 5 षटकाचे मॅक्झिमम सामने खेळले जातात. आणि या 8 षटकाच्या सामन्यामध्ये 100 धावाची भागीदारी काही सोपी गोष्ट नाही. परंतु ते काम आपण पाहिलंय. ओपनरच्या फलंदाजांनी अभेद्यरित्या 106 धावाची पार्टनरशिप केली आणि ते पण आपण पाहिलं गेलं तर चेस करताना. म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाहीये. आपल्याला पाहायला वाटतंय की फटकेबाज फटके मारतोय, गोलंदाज गोलंदाजी करतोय, परंतु
ऍक्च्युअल फलंदाजाच्या डोक्यामध्ये काय विचार चालतात, गोलंदाजाच्या डोक्यामध्ये काय विचार चालतात ते त्यांनाच माहिती असते. रंगतदार मुकाबला. जाऊया सामन्याकडे. 6 चेंडू मध्ये काढायचे आहेत ते 16 धावा. 6 चेंडू आणि 16 धावा. टेम्परेचर तापलंय, तापमान वाढलंय मैदानाच्या आतमध्ये. सूर्यवंशी, सूर्यकांत देवकते गोलंदाजी मार्कवर. सूर्यकांत देवकते. बघूया सूर्यकांत देवकतेने हे 16 धावा डिपेंड केल्या तर तुम्ही हिरो ठरणार आहात, आणि जर चेस केल्यात तर भाऊ एक खिलाडी, 2 खिलाडी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक शेर तो दुसरा सव्वा शेर. पहिला चेंडू फटका खेळलाय, 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मिसफील्ड थोडीशी झाली आणि 2 धावा, आणि तिसरी धाव सुद्धा घेतली जाते. आणि इम्रान भाई वेल प्लेड, आपलं अर्धशतक पूर्ण झालंय. काय फलंदाजी केली, एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेक्षक वर्ग. या फलंदाजाची जर फलंदाजी आवडली असेल तर एकदा नक्की टाळ्या झाल्या पाहिजेत. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन, एकदा थोडस अभिवादन करायचं इम्रान भाई. वेल प्लेड, वेल डिझर्व 50. आपण पाहतोय इम्रानच्या एक्सप्रेशन वरनं, इम्रानना माहिती आहे की मला सामना जिंकायचा आहे, मला माझ्या वैयक्तिक खेळीशी काही घेणं देणं नाहीये, मला सामना जिंकायचा आहे. पुढचा चेंडू सूर्यकांतचा शाहीदसाठी, परंतु सूर्यकांतचा हा चेंडू मात्र निर्णायक आहे. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. रंगतदार अवस्थेमध्ये एक निर्धाव चेंडू टाकणे एवढी सोपी गोष्ट नाहीये, परंतु निर्धाव चेंडू. 4 मध्ये 13 इक्वेशन असणार आहे. 4 चेंडू आणि 13 धावा. 46 धावावर फलंदाजी करतोय शाहिद. 24 चेंडू मध्ये 52 धावा केल्यात इम्रानने. 21 चेंडू मध्ये 46 केल्यात शाहिदने. पुन्हा सूर्यकांत धावतोय शाहिदसाठी. मारलाय, काय फटका मारलाय भावा, आणि चेंडूला पाडले हवाई यात्रेमध्ये. सिक्सर. हे शाहिद भाई एकदा बॅट दाखवायची आहे, प्रेक्षक एकदा टाळ्या होत होत्या. काय फलंदाजी केली. आर्यन रेस्टॉरंट अर्धा वारे वाघ, वाघ आहे वाघ, आणि चेंडू सीमा पार. षटकार. स्कोर लेवल. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास. फलंदाजी केली आहे शाहिद देशमुख आणि इम्रान खान, 2 वाघ आहेत जिंतूरचे. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय आणि सामना याबरोबर जिंकलाय. वेल डिझर्व विन जेन 11 जिंतूर. वा 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 वा. प्रेक्षक वर्ग एकदा टाळ्या भाऊ, एकदा खरं टाळ्या झाल्या पाहिजे भाऊ. नक्कीच नक्कीच. वा वा वा, काय चेस केलाय.
कारण भरपूर सामने पाहिल्याच्या नंतर 10 विकेटने या सामन्यामध्ये विजय हासिल केला तुम्ही. काय फलंदाजी केली आहे, उत्तम फलंदाजीचं प्रदर्शन. आम्हाला माहिती आहे की तुम्ही मोठे खेळाडू आहेत, मोठ्या सामन्याचा तुम्हाला